हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आज जी आपण रेसिपी बनवत आहे ना, ती खूप हेल्दी आणि टेस्टी आहे. माझ्या मुलाला इतकी आवडते की वीकलीमध्ये तो 5 वेळा मला ती बनवायलाच लावतो आणि त्यामुळे आपल्याला जेवणाचीही गरज पडत नाही. चला तर मग बनवूया. लेट्स. आपण जी रेसिपी बनवत आहे त्यासाठी आपण बनवत आहे गव्हाच्या पिठाच्या पोळ्या. त्यासाठी मी 1 वाटी पीठ मळून घेतलेलं आहे, रेस्ट करून झालेलं आहे त्याला. या ज्या पोळ्या आपण बनवणार आहेत त्या एका साईडनी शिजलेल्या राहतील आणि एका साईडनी अर्ध्या कच्च्या राहतील. चला तर बनवूया. आता ही एका साईडनी आपली पोळी झालेली, आपण याला परतून घेऊया. म्हणजे एका साईडने पूर्ण करायची आणि या साईडने आपल्याला थोडीशी शिजवायची, बिकॉज ज्यावेळेस आपण याच्यामध्ये स्टफिंग भरू ना त्यावेळेस हिला या साईडला ठेवू. बघा, ही झालेली आहे. दॅट्स इट. स्टफिंग बनवतो आहे त्या पराठ्यामध्ये टाकायला. त्यासाठी सांबार, गाजर शिलून घ्यायचं आहे, थोडी मिरची, टमाटर, कांदा आणि कॅबेज हिला आपण कापून घ्यायचे आणि पूर्ण सगळं तयार करून यांना एक थोडासा तडका द्यायचा आहे. लेट्स गो. आपण सगळ्या वेजीस कापून घेतलेले आहेत. पत्ताकोबी, त्यात आपण स्क्रम्बल पनीर घालणार आहे. बटरने थोडंसं त्याला स्टर करणार आहे, म्हणजे टॉस करणार आहे. दही, शेजवान चटणी आणि कांदा, मिरची, गाजर, लसणाची फोडणी देऊ, सांबार, या सगळ्यांची आपण स्टफिंग तयार करणार आहे. चला तर मग कढई ठेवली आपण गरम करायला. त्यात घालूया थोडं बटर. अगदी नॉमिनल थोडं बटर घालायचं. हे झालं की आपण याच्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी देऊन वेजीज स्टर करणार आहे. बिलकुल थोड्या आपल्याला परतवायच्या आहे, त्यांच्यामधला क्रंच राहायला पाहिजे, शिजवायच्या नाही आहे, त्याच्यामध्ये क्रंच राहायला पाहिजे. बटर झाले आहे, त्यामध्ये आपण थोडं जिरं घालू. जिरं झालेलं आहे, यात घालायचं आहे आपल्याला चॉप्ड लसूण. थोडा सॅलड फ्राय होऊ द्यायचा. ठीक आहे. त्याच्यात घालायचा थोडा ऑनियन, मिरची, ते शेजवान चटणी टाकल्यानंतर आता त्याच्यामध्ये घालायचा सांबार, थोडंसं आपलं स्क्रम्बल केलेलं पनीर आणि याला मिक्स करायचं आहे. आपली स्टफिंग रेडी झालेली आहे. गाजर थोडं त्याला फ्राय करून घ्यायचं, शिजवायचं नाही, क्रंच राहायला पाहिजे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आपण घालू थोडी पत्ताकोबी जी आपण कापून ठेवलेली आहे. थोडं तिखट आणि मीठ घालायचं आपल्याला. आपल्याला याच्यामध्ये थोडंसं 1-2 चम्मच शेजवान चटणीचे घालायचं आणि हिला परतवून घ्यायचं. आपली स्टफिंग झाली आहे रेडी. आता आपल्याला हिला रोल आउट करायचं आहे. लेट्स गो. स्टफिंग झाली आहे रेडी. आता आपण जी पोळ्या तयार केल्या आहेत त्याची एका साईडनी शिजली नव्हती, त्या साईडला आपण ताव्यावरती ठेवायचं आहे. बटर टाकून तावा गरम करायला ठेवला आहे आणि या साईडला आपल्याला स्टफिंग भरायची. लेट्स गो. तावा झालेला आहे गरम, त्यावर घालूया आपण बटर. कमी असायचे शिजलेला भाग आतमध्ये आणि जो कच्चा भाग आहे तो खालती घेऊ. ठीक आहे. आता याच्यावरती आपल्याला स्टफिंग टाकायची जी आपण तयार केली होती. त्यासाठी पहिले आपण लावून घेऊया थोडं सॉस, मेयोनीज पण घालू शकतो याच्यामध्ये, पण मी मेयोनीजच्या ऐवजी दह्याचा प्रयोग करणार आहे. याच्यावर ठेवायची आपली स्टफिंग. ठीक आहे. यात आपण पनीर घातलेलं आहे, थोडं पनीर पण घालू.
ठीक आहे, आता याला रोल आउट करू. हे झालं आहे आपलं. आता याला आपण रोल करायचं आहे. बघा, आता खायचं असेल तर याला असं ओपन ठेवायचं. ठीक आहे, आता खायचं असेल तर याला आपण असं ओपन ठेवू. ठीक आहे, एक दाखव. जर आत्ता खायचं असेल तर आपण हे असं टूथपिन लावून, ठीक आहे, याला आपण असं रोल आउट करून आपला रोल पराठा रेडी. खूप सुंदर, स्वादिष्ट, दिसायला पण छान. वरून टाकायची आपण छान गोड गोड दही. ठीक आहे, आणखी काय पाहिजे? हेल्दी, टेस्टी, प्रोटीनिशियस. म्हणून माझा मुलगा हप्त्यातून 5 वेळा हे खात असतो. तर अशा पद्धतीने आपला पराठा, रोल पराठा, स्टफ पराठा रेडी झालेला आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.